नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की ग्रामपंचायत सँक्शन या नावाखाली पुणे आणि परिसरामध्ये बिल्डर लोक जे फ्लॅट विकत आहेत ते फ्लॅट घ्यावं का, ग्रामपंचायत सँक्शननी बांधलेले हे जे बिल्डिंग्स आहेत ह्या लीगल आहेत का, आणि अशा बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलं तर ते आपल्या नावाने होतं का, मालकी हक्क मिळतं का, आणि असा व्यवहार केला तर तो कायदेशीर राहतो का, या सगळ्याचं एका वाक्यात उत्तर आहे नाही। ग्रामपंचायत सँक्शननी समजा एखादी बिल्डिंग बांधलेली असेल, तिथे जर तुम्ही फ्लॅट घ्यायला जात असाल तर अजिबात फ्लॅट घेऊ नका, कारण ग्रामपंचायत सँक्शननी बांधलेला फ्लॅट किंवा बिल्डिंग ही ॲब्सोल्युटली 100% बेकायदेशीरच असते, त्याच्यामुळे घेऊ नका। तरी पुणे परिसरात व्यवहार चाललेत, का चाललेत? कारण ग्रामपंचायत सँक्शनचा 1 BHKचा फ्लॅट 15 लाख 16 लाखात बिल्डर देत आहे। का देतोय तो? कारण बिल्डरला माहिती आहे की तो इलिगल फ्लॅट आहे। आणि घेणारे का बरं घेत आहेत? घेणारे याच्यासाठी घेत आहेत, बिल्डर त्यांना असं सांगतो की 15-16 लाखात तुम्हाला 1 BHK देतो, तुम्ही घेऊन टाका, 1-2 वर्षात 1.5 वर्षात हे लिगलाइज होणार आहे, तुमच्या नावाने खरेदी खत होणार आहे, असं बिल्डर तुम्हाला आमिष दाखवतो, म्हणून स्वस्तातला फ्लॅट तुम्ही घेत आहात। होणार आहे का? काहीही खात्री नाही। आज जे बांधकामाशी संबंधित जे काही कायदे आहेत त्याच्यातील तरतुदी पाहता आजच्या घडीला असं जर तुम्ही फ्लॅट घेत असाल जे ग्रामपंचायतच्या सँक्शनने आहे, तर आजच्या घडीला ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे। भविष्यात त्याचं काय होईल माहीत नाही। अशा बेभरोशाच्या फ्लॅटमध्ये तुम्ही पैसे घालू नका, एवढंच मी सांगेन। बरं, 2020 मध्ये युनिफाईड DC रूल नावाचा कायदा आला, त्याच्यानंतर हे जे ग्रामपंचायतकडे सेक्शन 52च्या अंतर्गत जे काही परवानगी देण्याची जे काही अथॉरिटी होती ती ॲटलिस्ट आमच्या पुणे जिल्ह्यात तरी ती चालत नाही, कारण कॉर्पोरेशन हद्दीच्या आतचा प्लॉट असेल तिथे जर बांधकाम करत असेल तर त्याची परवानगी कॉर्पोरेशन देते, कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेरचं असेल तर त्याच्या परवानग्या PMRD देते। त्याच्यामुळे पुणे आणि परिसरामध्ये जर तुम्हाला कोणी ग्रामपंचायतचं सँक्शन दाखवत असेल तर ते अजिबात चालणार नाही किंवा ते बेकायदेशीर आहे। PMRDचं असेल तर चालेल किंवा कॉर्पोरेशन असेल तर चालेल, परंतु ग्रामपंचायत सँक्शन अजिबात चालणार नाही, आणि 2020च्या नंतरचं तर नाहीच नाही। याचा अर्थ 2020च्या आधी चालेल असं तुम्हाला वाटतं का? तसं नाही आहे, माझं सांगण्याचा अर्थ तसा सुद्धा नाही आहे। 2020च्या आधीचे सुद्धा ग्रामपंचायत सँक्शन असेल तर तुम्ही विकत घेऊ नका। मग ओव्हरऑल जर ग्रामपंचायतचा सँक्शननी जर समजा एखादा फ्लॅट असेल तो घेतलं तर कायदेशीर राहणार का? तर कायदेशीर राहणार नाही। या फ्लॅट्सला बँक सुद्धा लोन देत नाही, काही फिनान्शियल इन्स्टिट्यूट देतात पण ते सुद्धा इलिगल आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आजच्या घडीला तुम्ही जर ग्रामपंचायत सँक्शनचं फ्लॅट घेतला तर तुमच्याकडे त्या फ्लॅटची मालकी हक्क, तुम्हाला त्या फ्लॅटचा मालकी हक्क मिळत नाही, खरेदी खत तुमच्या नावाने होणार नाही, इंडेक्स तुमच्या नावाने होणार नाही। त्याच्यामुळे जरी DAPA करून बिल्डर तुम्हाला तो फ्लॅट देत असेल तरी फ्लॅटची मालकी ही बिल्डरकडेच राहणार, आणि भविष्यात जर या DAPAच्या बेसिसवर खरेदी खत करण्यासाठी शासनाने काही सूट दिली नाही किंवा तसा कायदा आणला नाही तर कायमचा, हे परत लक्षात ठेवा, कायमचा हा फ्लॅट बिल्डरच्याच मालकी खाली राहील, तुमचा DAPA तुमच्या कामी येणार नाही। तुम्ही कुठल्या होपमध्ये हे DAPA करता की भविष्यात शासन नवीन काहीतरी तरतूद आणेल आणि त्या तरतुदीनुसार आमचा DAPA वापरून आम्ही हा फ्लॅट आमच्या मालकी हक्काचा करून घेऊ, खरेदी दस्त करून घेऊ, या आशेतून तुम्ही DAPAच्या दस्तान्वये बिल्डरला संपूर्ण रक्कम अदा करून फ्लॅट घेत आहात। खूप लोक असं फ्लॅट घेत आहेत, असं अजिबात करू नका, कारण शासन अशा पद्धतीचा सूट देणारा किंवा DAPA करून ज्यांनी फ्लॅट घेतला त्यांचे फ्लॅट DAPA धारकांच्या नावे करण्यासाठी कायदेशीर तरतूद आणेलच अशी काहीही खात्री नाही, गॅरंटी नाही। त्यामुळे अशा आशेतून जर तुम्ही फ्लॅट घेत असाल आणि हा फ्लॅट आजच्या घडीला आजच्या कायद्याच्या तरतुदीनुसार बिल्डरच्याच नावाने राहत असेल तर उद्या तुम्ही जी तरतूद येईल अशी अपेक्षा लावून बसलात, ती तरतूद आलीच नाही तर हा फ्लॅट कायमचा
बिल्डरचाच राहील आणि एके दिवशी बिल्डर तुम्हाला त्या फ्लॅटमधून बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळे ग्रामपंचायत सँक्शनचे जे काही फ्लॅट्स तुम्ही घ्यायला निघालात आणि DA-PA दस्त करून अख्खी रक्कम देऊ लागलात, यातलं काही करायला जाणार असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशा पद्धतीचा व्यवहार करू नका, कारण हा व्यवहार 100% बेकायदेशीर आहे. तर मित्रो, पुणे आणि परिसरामध्ये ग्रामपंचायत सँक्शनचे फ्लॅट घ्यायला जे कोणी लोक चाललेत त्यांना सजग आणि सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. खूप लोक अशा पद्धतीच्या चुका करत आहेत. ॲटलिस्ट तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तरी अशी चूक करू नका आणि ग्रामपंचायत सँक्शनचा फ्लॅट घेऊ नका, कारण तुमच्याकडे अशा फ्लॅटची मालकी येणार नाही. हीच आजच्या कायद्यांची तरतूद आहे. तर मित्र, तुमच्यासाठी मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान बघत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही. हे परत एकदा लक्षात ठेवा, थेट फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर मेसेज टाकायचा, अपॉइंटमेंट रिक्वेस्ट टाकायची, त्यानुसार तुम्हाला अपॉइंटमेंट देण्यात येईल आणि जो काही कायदेशीर सल्ला पाहिजे तो दिला जाईल. बाय.